तुम्ही कोर्टात जाण्याची तयारी? आता जर ह्यांनी FIR आपला घेतला नाही तर शेवटी आपल्याला कोर्टात जावंच लागेल. आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत. आपण जर पाहिलं तर आज पोलीस स्टेशनमध्ये ते दाखल झालेले होते. पोलीस स्टेशनमध्ये ज्या अपेक्षेने तुम्ही आला होता ती अपेक्षा तुमची पूर्ण झाली आहे का, किंवा प्रशासनाने तुम्हाला खेळत ठेवलं? आत्तापर्यंत तरी खेळवत ठेवलंय असं म्हणावं लागेल. आणि मला काल रोहित दादांचा फोन आला, ते मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला गेलेले. तिथं FIR त्यांना दाखल करायचा होता. 0 FIR कॉन्सेप्ट जो आहे त्याच्यामुळे ते तिथं गेलेले. तिथं त्यांनी FIR तिथं त्यांचा दाखल करून घेतला नाही. पण मला 100% खात्री होती की बारामतीचे सगळे पोलीस अधिकारी FIR दाखल करून घेतील, कारण हे पण मनापासून दादांवर प्रेम करणारे सगळे अधिकारी आहेत. दादांनी त्यांच्यासाठी खूप काय केलंय. दादांनी त्यांच्यासाठी खूप काय दिलंय. सोयी सुविधा असतील, ही इमारत जिथं आज आपण इथं उभे आहोत ही पण आदरणीय अजितदादांनी त्यांच्यासाठी बांधलेली होती. त्याच्यामुळं मला 100% खात्री होती की इथं तरी FIR नोंदवला जाईल. आणि ती दुर्दैवी घटना पण बारामती तालुक्यात घडल्यामुळं इथं ते FIR दाखल करतील असा माझा विश्वास होता. आत्तापर्यंत त्यांनी FIR तो दाखल केलेला नाहीये. त्याला आता 2-3 तास झाले आपण इथं थांबलोय. अजून आपण थोडा वेळ थांबू. त्यांनी आम्हाला थांबायला सांगितलंय. अजून आपण थोडा वेळ थांबू असा विश्वास आहे की ते काहीतरी कुठला तरी मार्ग काढतील आणि आपला FIR इथं दाखल करतील. 2 तास आतमध्ये चर्चा काय झाली आणि पोलीस अधिकारी काय उत्तरं देत होते, आतमध्ये शाब्दिक चकमकही तुमची होत होती, हे सगळं दिसत? थोडक्यात जर सांगायचं असेल तर मग चर्चा एवढीच झाली की आमचा FIR तुम्ही दाखल करून घ्या. मला वाटलं नव्हतं की ह्या गोष्टीसाठी 2-3 तास लागतील. येताना मला वाटलं की हे खूप म्हणजे एक 10-15 मिनिटात इथले सगळे अधिकारी जे दादांवर प्रेम करतात ते FIR दाखल करतील. कारण तो FIR हा दाखल झालाच पाहिजे आणि त्याची चौकशी सखोल पारदर्शकपणे ही झालीच पाहिजे. ही सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे. तसं झालं नाही आणि त्यांना कन्व्हिन्स करण्यात तिथं 2-2.5 तास गेले. सगळे नियम आमच्या सगळ्या वकील मित्रांनी त्यांना वाचून दाखवले आणि त्यांना कन्व्हिन्स आम्ही करत होतो. तरी पण त्यांनी आम्हाला अजून थांबायला सांगितलंय आणि आम्ही त्यांची वाट पाहतोय. आतमध्ये काही व्हिडिओ दिसत आहेत की शाब्दिक चकमक झाली आहे, तर उत्तरं जी काय ती समोरून येत नव्हती. मग 28 दिवस पोलिसांनी काय केलं? नाही, शाब्दिक चकमक असं म्हणणार नाही, पण शेवटी सगळ्यांचे भावना आहेत आणि सगळे त्यांना सांगायचा एक प्रयत्न करत होते. एक कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न आपण करत होतो, तेवढंच आहे. मग 28 दिवस काय केलं तेही तुम्ही विचारलं ना? 28 दिवस तुम्ही काय तपास केला? मी त्यांना विचारलं, पण ते म्हणतायत की चौकशी ही CID कडं आहे, CBI कडं आहे. ह्यांच्यापेक्षा जे मोठे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत त्यांच्याकडे ही चौकशी गेलेली आहे आणि त्यांच्याबरोबर आपण जाऊन भेटावं, त्यांना आपण भेटावं असं त्यांच्याकडून येत होतं. पण मग गुन्हा या ठिकाणी झालाय, हद्द या ठिकाणची आहे, मग उडवाउडीची उत्तरं का मिळाली? अहो, हे आम्हालाही पटतंय. तुम्ही जे विचारताय हेच आमचे सगळे मुद्दे आहेत. तुम्ही कोर्टात जाण्याची तयारी? आता जर ह्यांनी FIR आपला घेतला नाही तर शेवटी आपल्याला कोर्टात जावंच लागेल. नक्की FIR जर घेतला नाही तर कोर्टात जाण्याची तयारी जी आहे ती युगेंद्र पवार, रोहित पवार यांनी दर्शवली.